गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल फळ आहे आणि कदाचित तुम्हाला माहीत असेल, कदाचित तुम्हाला माहीतही नसेल, पण आमच्याकडे ते आणलं. मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून देऊ ते फळ. तर त्या फळाचं नाव काय आहे तुम्हाला माहीत आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि त्या फळाचं नाव आहे ते मी तुम्हाला नंतर इन बिटवीन कधीतरी मध्ये किंवा शेवटी सांगते. ओके, इट्स अ सरप्राईज. तर आणि हे जे फळ आहे हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे इथे आणि त्याला खूप काटे असतात आणि ते काटे आपल्या हाताला टोचू शकतात. त्याच्यामुळे आपण ते कापतानासुद्धा खूप केअरफुली कापावं लागतं. आता त्याची टेस्ट कशी आहे हे मलाही माहीत नाही, कारण मी पण फर्स्ट टाईमच खाणार आहे ते. आणि हे मी फळ असं खातात हे मला माहिती होतं, पण मी कधी टेस्ट केलं नव्हतं. तर आता ते आमच्याकडे आणलं आहे, तर म्हणून म्हटलं चला तुम्हालाही दाखवू आणि त्याची टेस्ट कशी आहे तेही तुम्हाला सांगेन नक्की. ओके, तर चला आपण कापूया. तर हे फळ आहे ते आता मी कापून तुम्हाला दाखवते आणि ते मी हातात डायरेक्ट पण नाही घेऊ शकत, त्यामुळे मी त्याच्यासाठी एका पहिलं कपड्यावर घेऊन मग ते कापणार आहे. ओके, तर आता आपण पाहूया. ह्या चिमट्याशिवाय तुम्ही हे फळ नाही उचलू शकत, कारण ह्याला काटे आहेत आणि ते काटे आपल्याला टोचू शकतात. तर त्याच्यामुळे मी आता हा कपडा घेतला, त्याच्यावर हे फळ असं ठेवते. ओके, आणि त्याच्यानंतर मी ते असे तुम्हाला कापून दाखवते. आता मी हे फळ कापत आहे. आता ते थोडंसं त्याला दोन्हीकडून मी जरा कापून घेते आणि मग त्याला ओपन करून आपण बघू की आतमध्ये ते फळ कसं आहे. ओके, हे पहा, आतून हे फळ असं आहे. आता हे मला वाटतं खूप जरा जास्त पिकलं आहे, तर त्याच्यामुळे ह्याला आपल्याला चमच्याने काढावं लागेल. बरं, ह्याला हात पण आपण टच नाही करू शकत, कारण त्याला काटे आहेत. तर हे फळ असं आहे, आतून असा कलर आहे ह्याचा. ओके, अजून एक मी फळ कापून बघते कसं आहे ते, आणि मग तुम्हाला सांगते. परत एकदा दाखवते दुसरं फळ कापून. ओके, हे पहा, असंच आहे, म्हणजे आतून दोन्ही सारखेच आहेत हे. तर आता ह्याची टेस्ट बघावी लागेल कशी आहे ती. तर आता मी त्याला इथे प्लेटमध्ये ठेवते. असंच हे सुद्धा
तर असं हे फळ आहे आतून. आता मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते की ते कसं लागतं. ओके. आता मी हे फळ थोडंसं टेस्ट करून तुम्हाला सांगते कसं लागतं म्हणून. हे साधारण आपण असं काढू शकतो. हे बघा, हे असं आहे आतून आणि हे आहे, मी हे काढलं फळ. ओके. आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं लागतं. बाहेरून हे असं आहे, ह्याला काटे आहेत आणि आता हे मी टेस्ट करते. खूप स्वीट आहे. मी टेस्ट केलं हे फळ आणि खूप छान आहे टेस्टला. आणि आतमध्ये अशा छोट्या छोट्या बिया पण आहेत, त्याच्यामध्ये बिया लागतात खाताना. तर मी आता हे टेस्ट केलं. टेस्टमध्ये गोड आहे, छान लागलं. आतमध्ये थोड्याशा छोट्या 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 बिया पण आहेत. आणि या फळाचं नाव आहे प्रिकली पेर. प्रिकली पेर. तर हे कदाचित तुम्हाला माहीत असेलही, कदाचित तुम्ही टेस्ट केलेलंही असेल, खाल्लेलंही असेल. पण मी तर पहिल्यांदा खाल्लं आणि आवडलं मला, छान आहे. आणि आता तुम्हाला एक गंमत सांगते की हे जे फळ आहे तर ते जे कोकणातले आहेत त्यांना माहिती असेल कदाचित. जे निवडुंग वगैरे जे आहेत, निवडुंगच्या जातीतली जी अशी फ्लॅट पानाची जी काटेरी निवडुंग आहेत, तर मला असं वाटतं की त्यालाही फळं लागतात आणि तीही फळं आहेत. तर ही लाल कलरची पण असतात आणि ही ग्रीन आहेत, पण लाल कलरची पण असतात. तर तुम्हाला कदाचित माहिती असेल, तुम्ही कदाचित खाल्ले असेल. आणि कधी नसेल खाल्लं तर मला वाटतं कोकणातली लोक नक्की टेस्ट करू शकतात. कारण कोकणामध्ये बरीच ही झाडं असतात, फ्लॅट पानं असतात ह्याची, म्हणजे निवडुंगच आहे पण फ्लॅट असतात त्याची हे. तर त्याचं झाड मी तुम्हाला आमच्या इथे आहे, तर मी दाखवू शकते तुम्हाला कसं त्याचं झाड असतं ते. तर त्यालाही फळं लागतात. तर कसा वाटला तुम्हाला हा फळांचा, वेगळ्या फळांचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला का तुम्हाला? आणि कसं वाटलं हे फळ तुम्हाला? थँक्यू सो मच. मी तुम्हाला या फळाचं झाड दाखवायला नेत आहे. हे पहा, हे असं झाड असतं आणि त्यालाही फळं वरती, ह्याच्या पॉईंटवरती फळं लागतात. हे बघा, हे असं एवढं मोठं झाड आहे. आणि हा व्लॉग मी पाहिला होता आणि त्याच्यामुळे मला माहीत आहे हे झाड. आणि कुठल्या तरी बाहेरच्या देशातलाच होता तो, तर त्याच्यामुळे ते कशी फळं खातात. आणि ते तर फार असं, मी तर कापून दाखवलं तुम्हाला, पण हे तर असं सरळ ओपन करून तिथल्या तिथेच खाऊन टाकतात ते. तर अशी ही फुलं येतील ह्याला, मग अशी ह्याला फळं येतात ती. हे बघा, आता ही फळं आलेली आहेत बहुतेक ह्याला. तर असं हे प्लांट आहे. तर असं हे फळ. ओके.